महाराष्ट्रात शांतता नांदावी असं मला वाटलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं शेतकऱ्यांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल झाला असे एक मंत्री आहेत. 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टानं ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये बोगस कर्जवाटप आणि कर्जमाफी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज घेतली आणि कर्जमाफी करून घेतली. 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज आणि कर्जमाफी हा अत्यंत घृणास्पद असा प्रकार, फसवणुकीचा प्रकार, शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार. हा विषय मी 3 वर्षापूर्वी मांडला होता. इथेच हा मांडला होता. तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही. आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का? फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतं आणि असा मंत्रीच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रितसर खटला चालला पाहिजे. हा नैतिकतेचा विषय. नाकाने कांदे सोलून चालणार नाही मुख्यमंत्र्यांना. एकाला एक नाही, दुसऱ्याला दुसरा नाही. याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात. आणि PMLA कायद्याखाली हा गुन्हा दाखल करणं, तपासाला पाठवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी सरकारी तिजोरीचा अपहार केला, शेतकऱ्यांचेच पैसे लाटले, हे सुप्रीम कोर्टामध्ये आल्यावर त्यांनी या संदर्भात आदेश दिला. असे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात असतील तर स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभार या संदर्भात त्यांनी यापुढे विरोधकांना प्रवचनं देऊ नयेत. एवढंच मला म्हणायचं आहे. आणि हा विषय विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी लावून धरला पाहिजे. शेतकऱ्यांची फसवणूक कोण करतं या महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्या लेवलचे, बरं का, CMच्या भाषेमध्ये कोणत्या लेवलचे नेते करून तुमच्या बाजूला बसले आहेत हे जरा पहा. त्यांचा राजीनामा जर घेतला नाही तर या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला पूर्ण अभय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे असं मी मानतो. 10,000 शेतकऱ्यांची फसवणूक हा लहान गुन्हा नाही मित्रांनो. 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं. आणि हे कोणी केलं आहे तर सहकार सम्राट. हे कोणी केलं आहे? सहकार सम्राट. गुन्हा दाखल कुठे झाला आहे? त्यांच्याच लोणी गावात, प्रवरानगरला. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हा विषय मी लावून धरणार, इतरांनीही लावून ठेवावा.